राज्यातल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुकांना अवघे 4 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे रविवारचा आयता सुट्टीचा दिवस गाठून राजकीय पक्षांनी अनेक ठिकाणी शक्ती प्रदर्शन आणि प्रचार फेऱ्या केलेल्या आहेत। शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबईतले उमेदवार राहुल शेवाळे यांनीही प्रचार फेरी काढली। यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते आदेश बांदेकर आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले हे देखील उपस्थित होते। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी। निवडणुकांची रणधुमाळी सध्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे आणि प्रत्येक पक्ष बाईक रॅलीज असोत कुठल्याही प्रकारच्या रॅलीज काढून आपलं शक्ती प्रदर्शन करतोय। शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज त्यांचा बालेकिल्ला असलेल्या चेंबूर परिसरातून रॅली काढलेली आहे। काय सांगाल, कशा प्रकारचा प्रतिसाद आजच्या रॅलीला मिळतोय? आज उदंड प्रतिसाद सर्व मतदारांकडून मिळतोय। मतदानापूर्वीचा हा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे ह्या रविवारी सकाळपासून आम्ही मतदारांशी संपर्क साधण्यासाठी प्रचार मोहीम चालू केलेली आहे। सकाळी जे जॉगिंगला नागरिक जातात त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधलेला आहे आणि आज ही प्रचाराची रॅली काढलेली आहे। प्रचाराच्या रॅलीला आदेश बांदेकर जी उपस्थित आहेत, रामदास आठवले जी उपस्थित होते आणि आज संपूर्ण देशात जी परिवर्तनाची लाट आहे ती लाट या मुंबई शहरातही दिसून येत आहे। लोकांना देशात परिवर्तन हवं आहे आणि आपल्या परिवारात पण परिवर्तन हवं आहे आणि ही खऱ्या अर्थाने देशाच्या अस्तित्वाची लढाई आहे। जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी आणि त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई करतोय, तर महायुती हा देश टिकवण्यासाठी, देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, परिवाराचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही लढाई करत आहे। आदेशजी, काय सांगाल, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आणि कशा प्रकारे तुमच्याकडून कॅम्पेनिंग केली जाते सर्व निवडणुकीमध्ये? मला असं वाटतं की प्रतिसाद खूप उदंड असा आहे आणि चारही बाजूंनी म्हणजे आता सकाळी ट्रॉम्बेपासून सुरू झालेली ही रॅली चेंबूर परिसरातनं आता कॅम्पच्या ठिकाणी निघालेली आहे। प्रत्येक ठिकाणी घराघरातून ज्या पद्धतीने राहुलजींना आशीर्वाद दिले जात आहेत, आदरणीय उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि शिवसैनिकांची मेहनत आणि महायुतीवरचा विश्वास आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचं आहे, हे जे परिवर्तनाची लाट आहे ती खरंच प्रत्येक घराघरातून दिसते आणि प्रत्येक जण आशीर्वाद देत आहेत। ते आशीर्वाद त्यांच्या बॉडीतनंच कळत आहे, त्यांच्या एकंदरीत ज्या पद्धतीने प्रत्येक जण शुभेच्छा देत आहे, विजय निश्चित आहे। एकूणच जर बघितलं तर प्रचाराची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली असताना प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करतोय आणि शिवसेनेनेही दक्षिण मध्य मुंबईमध्ये रॅली काढत आज प्रचार केलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट यतीन सोबत अमेय पाठक, जय महाराष्ट्र मुंबई। या बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट, अचूक, बिनधास्त।